नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. धोम धरणाचा विसर्ग 7,847 क्युसेकवर. वाईतील महागणपती मंदिरात पुराचे पाणी. ऐतिहासिक नाणी पूल जलमय. कृष्णा नदी दुथडी भरून वाहते. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रशासनाचे सुरक्षिततेचे आवाहन. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरणात सध्या 12.17 TMC 90.11% इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 31 जुलै रोजी रात्री 10 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यामधून 7,847 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी सायंकाळी 6 वाजल्यापासून 6,335 क्युसेक विसर्ग सुरू होता. सातारा सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पावसाचे प्रमाण आणि धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ आणि घट केली जाऊ शकते. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकिनारी अनावश्यक वावर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान वाढत्या विसर्गामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून वाई शहरातील नदीकाठच्या परिसरात पाणी झपाट्याने वाढत आहे. पुराच्या पाण्यामुळे श्री महागणपती मंदिरातही पाणी शिरले असून मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मंदिरालगत असलेल्या पूजा साहित्य प्रसाद विक्रेत्यांनीही महापुराच्या धास्तीने आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरामागील ऐतिहासिक नाणी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून पुराचे पाणी पाहण्यासाठी महागणपती पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे, सुरक्षित अंतर राखण्याचे आणि पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःची व कुटुंबियांची सुरक्षितता जपावी असे आवाहन करण्यात आले आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.